नमस्कार मित्र, मी ऋषिकेश मीरा मुगटाळकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आपण परत एकदा नवीन टॉपिक जो आपला चॅप्टर चालू आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन, त्यामधला एक नवीन टॉपिक आज घेऊन आलो आहोत. ज्या टॉपिकचं नाव आहे, एक लास्ट वन टॉपिक आपला राहिलेला होता आपल्या चॅप्टरचा, ज्याचं नाव आहे डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे जी सर्क्युलेटरी सिस्टीम आपण पाहिली, त्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काही असे डिसफंक्शनिंग घडू शकतात किंवा काही असे अडथळे निर्माण होऊ शकतात ज्याला आपण डिसऑर्डर किंवा डिसीज म्हणतो, ते आपल्याला आता बघायचे आहेत. तर बघा, कुठलाही विलंब न करता आपण फोकस करूया आपल्या जे डिसऑर्डर आहेत. सर्वात पहिली जे डिसऑर्डर आहे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमची, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो, ज्यालाच आपण हायपरटेन्शन सुद्धा म्हणतो. हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हे काय असते आपल्याला आता इन डिटेलमध्ये बघायचं आहे. हायपरटेन्शन इज द टर्म फॉर द ब्लड प्रेशर दॅट इज हायर दॅन नॉर्मल. बघा, आता हायपरटेन्शन हे टर्म कधी वापरतो आपण, केव्हा वापरतो किंवा कोणत्या गोष्टीत परिस्थितीत वापरतो, तर हायपरटेन्शन ही अशी एक टर्म आहे, असा एक वर्ड आहे, हा आपण आपल्या नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा जेव्हा आपलं ब्लड प्रेशर हाय जाते त्या कंडिशनला आपण हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 120 डिवायडेड बाय 80 हे जर तुमचं नॉर्मल ब्लड प्रेशर असेल, तर याच्यापेक्षा जास्त ब्लड प्रेशर असणे त्या कंडिशनला आपण हायपरटेन्शन म्हणतो. इन दिस मेजरमेंट 120 mmHg. बघा, आता या मेजरमेंटमध्ये 120 आता एक नंबर दिलेला आहे, हे त्याचं युनिट आहे mmHg. आता mmHg म्हणजे काय? मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरिक प्रेशर. mmHg. केव्हा पण आपण ब्लड प्रेशर काउंट करतो तर mmHg मध्ये काउंट करतो, आणि mmHgचा तुम्हाला लॉंग फॉर्म दिला इथं, मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरिक प्रेशर. म्हणजे मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरिक प्रेशर, त्याला mmHg म्हणतो. ठीक आहे. बघा, इन दिस मेजरमेंट 120 mmHg इज द सिस्टोलिक और पंपिंग प्रेशर अँड 80 mmHg इज द डायस्टोलिक और रेस्टिंग प्रेशर. जेव्हा आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशरचा विचार करतो, 120 डिवायडेड बाय 80 आपण असं डिवायडेड बाय 80 mmHg असं जेव्हा आपण ब्लड प्रेशर, नॉर्मल ब्लड प्रेशर, नॉर्मल ॲडल्ट ह्युमन बिंगचं कन्सिडर करतो, त्यामधलं 120 जे आहे हे काय आहे की हे सिस्टोलिक और पंपिंग प्रेशर आहे. जे आपलं सिस्टोल आहे त्या सिस्टोलिक प्रेशर, पंपिंग प्रेशर आहे आपलं 120 mmHg, आणि जे 80 mmHg आहे इज द डायस्टोलिक और रेस्टिंग प्रेशर. या 80 mmHg ला आपण डायस्टोलिक किंवा रेस्टिंग प्रेशर सुद्धा म्हणतो. म्हणजे 120 डिवायडेड बाय 80 हे काय, हे सिस्टोलिक और पंपिंग प्रेशर अपॉन रेस्टिंग प्रेशर असा याचा फॉर्म्युला बनत आहे. ठीक आहे. इफ रिपीटेड चेक्स ऑफ ब्लड प्रेशर ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज 140 डिवायडेड बाय 90 और हायर इट शोज हायपरटेन्शन. बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण ब्लड प्रेशर चेक करतो एखाद्या नॉर्मल ह्युमन बिंगचं, तेव्हा 120 च्या जागी 140 डिवायडेड बाय 90 जर असलं तर त्या कंडिशनला, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असलं 140 डिवायडेड बाय 90 किंवा मोर दॅन 120 डिवायडेड बाय 90, त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, हायपरटेन्शन. हाय ब्लड प्रेशर बघा, हाय ब्लड प्रेशर बद्दल काय सांगितलं आहे. हाय ब्लड प्रेशर लीड्स टू हार्ट डिसीज अँड ऑल्सो अफेक्ट व्हायटल ऑर्गन लाईक ब्रेन अँड किडनी. आता जर हे हायपरटेन्शन जर झालं, तर समजा आपलं ब्लड प्रेशर आहे 120 डिवायडेड बाय 80 mmHg पेक्षा जास्त झालं, 140 डिवायडेड बाय 90 किंवा मोर दॅन इट, एवढं जर झालं तर याच्यामुळे आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होतो, तर बघा, ते याच पॉईंटमध्ये आपल्याला समजून सांगितलं आहे की हाय ब्लड प्रेशर लीड्स टू हार्ट डिसीज. आपल्याला त्याच्यापासून हार्टचे वेगवेगळे डिसीज होऊ शकतात. इट कॅन ऑल्सो अफेक्ट व्हायटल ऑर्गन. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट ऑर्गन्स. व्हायटलचं मिनिंग होते इम्पॉर्टंट. ठीक आहे. व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन आणि किडनी, हे तुमच्या ब्रेन आणि तुमच्या किडनीवर सुद्धा अफेक्ट करू शकतो. म्हणजे ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या हाय ब्लड प्रेशर जर सहन नाही करू शकल्या तर इट कॅन कॉजेस मेनी डिसीजेस ऑफ युअर व्हायटल ऑर्गन्स. म्हणजे तुमचे जे बॉडीमधले इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत त्याचे वेगवेगळे डिसीज आपल्याला या हायपरटेन्शनपासून होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट सांगितली आहे तुम्हाला डिसऑर्डर, ज्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज, CAD, ज्याला आपण म्हणून आलो, इट्स अ CAD, CAD, कोरोनरी आर्टरी डिसीजेस. कोरोनरी आर्टरी डिसीजेस काय, तर कोरोनरी आर्टरी डिसीज ऑफन रेफर्ड टू ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. बघा, आता
आता कोरोनरी आर्टरी डिसीज पासून आपल्याला काय रेफर टू म्हणजे याला आपण काय रेफर करू शकतो तर ॲथेरोस्क्लेरोसिस. आता ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, विच अफेक्ट द व्हेसल दॅट सप्लाय ब्लड टू द हार्ट मसल. हार्टच्या ज्या मसल्स आहेत त्या हार्टच्या मसल्सला ज्या ब्लड सप्लाय करतात त्याच्यावर हे अफेक्ट करते. त्या कंडिशनला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज कॅडेस आणि त्यालाच आपण रेफरन्समध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणत आहे. इट इज कॉज्ड बाय डिपॉझिट ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल अँड फायब्रस टिश्यू विच मेक्स द ल्युमेन ऑफ आर्टरीज नॅरोअर. बघा आता जेव्हा आपण आर्टरीच्या हिस्टोलॉजीचा अभ्यास केला तर ते 3 वेगवेगळ्या लेअरपासून बनलेला आहे आणि याच्यामधला जो पोअरवाला जो ब्लँक पोर्शन होता याला आपण काय म्हटलं होतं, ल्युमेन. ठीक आहे. आता या ल्युमेनमध्ये काही गोष्टीचं डिपॉझिशन होणे, या ल्युमेनमध्ये काही गोष्टी डिपॉझिट होणे जसं की कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल, फायब्रस टिश्यू. याच्यामुळे काय होते, या वेगवेगळ्या सब्स्टन्सच्या डिपॉझिशनमुळे हे आर्टरी काय होते, हे नॅरोवर होते. याचा जो आपण ल्युमेन म्हणतो तो ल्युमेन जो आहे तो नॉर्मलपेक्षा नॅरोवर होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला CAD ज्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज हे यासारखे डिसीज आपल्याला उद्भवू शकतात. लक्षात येऊ राहिलं. त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं आहे बघा, नेक्स्ट आहे अँजिना. आता अँजिना काय, इट इज कॉल्ड ॲज अँजिना पेक्टोरिस. अँजिना म्हणजेच अँजिना पेक्टोरिस असं सुद्धा आपण या डिसीजला म्हणतो. अ सिम्पटम ऑफ ॲक्यूट चेस्ट पेन अपियर्स व्हेन नो इनफ ऑक्सिजन इज रिचिंग द हार्ट मसल्स. बघा आता अँजिना काय, अँजिनालाच आपण अँजिना पेक्टोरिस म्हणतो. आता अँजिना पेक्टोरिस ही एक अशी कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये पाहिजे त्या प्रमाणात ऑक्सिजन हार्टच्या मसलला न भेटल्यामुळे तुमच्या चेस्टमध्ये ॲक्यूट पेन होणे, त्याच कंडिशनला आपण काय म्हणून राहिलो, अँजिना. अँजिनाला आपण म्हटलं अँजिना पेक्टोरिस. अ सिम्पटम ऑफ ॲक्यूट चेस्ट पेन म्हणजे तुमच्यामध्ये ॲक्यूट चेस्ट पेन होतो आणि वेन नो इनफ ऑक्सिजन इज रिचिंग द हार्ट मसल म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात हार्टच्या मसलला ऑक्सिजन न भेटल्यामुळे तुमच्या चेस्टमध्ये पेन व्हायला लागतो, त्या कंडिशनला आपण अँजिना पेक्टोरिस किंवा अँजिना म्हणत आहे. ठीक आहे. अँजिना कॅन ऑकर इन मेन अँड वुमेन ऑफ एनी एज. आता अँजिना हा डिसीज, हे जे डिसऑर्डर आहे हे कोणाकोणाला होऊ शकते, हे मेनमध्ये होऊ शकते, हे वुमेनमध्ये होऊ शकते. लक्षात येऊ राहिलं. आणि नो रेस्ट्रिक्शन ऑफ एज, ऑफ एनी एज, मेन अँड वुमेन ऑफ एनी एज. बघा काय सांगितलं, अँजिना कॅन ऑकर इन मेन अँड वुमेन ऑफ एनी एज बट इट इज मोर कॉमन अमॉंग द मिडल एज अँड एल्डरली पीपल. नॉर्मली अँजिना पेक्टोरिसचा जर विचार केला तर अँजिना पेक्टोरिस हे कोणालाही होऊ शकते, कोणत्याही मेलला, कोणत्याही फिमेलला, कोणत्याही एजचा. नो एज इज रेस्ट्रिक्टेड. परंतु जास्तीत जास्त जर प्रमाणात विचार केला तर एल्डरली जे पीपल आहेत, जे मिडल एजचे पीपल आहेत, ज्याला आपण मिडल एजचे पीपल म्हणतो, त्यांच्यामध्ये हा प्रकार जास्त, हा डिसऑर्डर जास्त दिसून येते. इट ऑकर्स ड्यू टू कंडिशन दॅट अफेक्ट द ब्लड फ्लो. आता हे कशामुळे होते तर अशा कंडिशनमुळे होते ज्याच्यामुळे ते ब्लड फ्लोवर अफेक्ट झालेला आहे. अशा कंडिशन ज्यांच्यामुळे ब्लड फ्लोवर अफेक्ट होते अशाच कंडिशनमुळे हा आपला अँजिना पेक्टोरिस होतो. लक्षात येऊ राहिलं. त्यानंतर हार्ट फेल्युअर. ठीक आहे. आता हार्ट फेल्युअर काय तर हार्ट फेल्युअर मीन्स द स्टेट ऑफ हार्ट विच इज नॉट द पंपिंग ब्लड इफेक्टिव्हली इनफ टू मीट द नीड्स ऑफ द बॉडी. बघा लक्षात घ्या. आता हार्ट फेल्युअर म्हणजे काय, हार्ट फेल्युअर हे हार्टची अशी कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये हार्ट जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात ब्लड पंप करू शकत नाही आहे. हार्ट फेल होणे म्हणजे हार्ट स्टॉप होणे नाही आहे. हार्ट फेल्युअरचं मिनिंग एवढंच आहे की पाहिजे त्या प्रमाणात तो ऑक्सिजन बॉडीला पाहिजे त्या प्रमाणात तो पंपिंग करू शकत नाही आहे, पाहिजे त्या प्रमाणात तो ब्लडचं पंपिंग होत नाही आहे, त्यामुळे येणारी कंडिशन त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हटलं. त्याच्यानंतर इट इज समटाइम्स कॉल्ड कोहेजिव्ह हार्ट फेल्युअर. याला आपण काही वेळेला कोहेजिव्ह हार्ट फेल्युअर सुद्धा म्हणतो बिकॉज कोजेशन ऑफ द लंग इज वन ऑफ द मेन सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. बघा आता लंग्सचं कॉन्जेशन होणे एक महत्त्वाचं याच्यामधलं एक सिम्पटम्स आहे. म्हणूनच आपण या डिसीजला म्हणजेच हार्ट फेल्युअरला कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर हार्ट फेल्युअर इज नॉट द सेम ॲज कार्डियक अरेस्ट. बघा आता कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, हार्ट अटॅक, हार्ट स्टॉप होणे. हार्ट स्टॉप झालं म्हणजे पर्सन डेड झाला, पेशंट डेड झाला, परंतु तुमचं हार्ट फेल्युअर आहे, हार्ट अटॅक नाही आहे.
हार्ट फेल्युअर आहे म्हणजे तुमचं तो पर्सन डेड नाही आहे, ही गोष्ट डोक्यात घेऊन घ्या. हार्ट फेल होणे म्हणजे पर्सन डेड होणे नाही. हार्ट फेल होणे म्हणजे तुमचं हार्ट काय बॉडीची जेवढी गरज आहे, बॉडीची जेवढी नीड आहे, त्या नीड म्हणजे त्या प्रमाणात तो पाहिजे तेवढं ब्लड पंप करू शकत नाही आहे, त्याच कंडिशनला आपण हार्ट फेल्युअर म्हटलं. हार्ट फेल्युअर इज नॉट कार्डियाक अरेस्ट. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट अटॅक नाही. लक्षात घ्यायची गोष्ट, हार्ट फेल्युअर म्हणजे कार्डियाक अरेस्ट नाही. व्हेन द हार्ट स्टॉप बीटिंग, जेव्हा तुमचं हार्ट बीट करणं बंद करते त्याला आपण कार्डियाक अरेस्ट म्हणतो, हार्ट फेल्युअर म्हणत नाही. त्यानंतर ऑर हार्ट अटॅक व्हेन द हार्ट मसल इज सडनली डॅमेज बाय अन इनएडिक्वेट ब्लड सप्लाय. इनएडिक्वेट ब्लड सप्लायमुळे तुमचा हार्ट स्टॉप होणे, एखाद्या कंडिशनमुळे अचानक तुमचं हार्ट पंपिंग करणं बंद करणे, त्याला आपण कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक म्हणत आहे. परंतु हार्ट फेल्युअर एक अशी कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये तुमचं हार्ट हे पाहिजे त्या प्रमाणात बॉडीला ब्लड सप्लाय करू शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक ह्या वेगवेगळ्या आहेत. लक्षात येऊ राहिलं. तर इथं आपला बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचे आपण मॅक्झिमम टॉपिक कवर केलेत. जर तुम्हाला पूर्ण चॅप्टरची स्टडी करायचं आहे तर आपण एक पूर्ण लिस्ट बनवलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. याच्यानंतर आपण आणखी एक नवीन चॅप्टर घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलला. तरी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण आपल्या मराठी लँग्वेजमध्ये पाहिजे त्या प्रमाणात व्हिडिओज नाही आहेत. त्यामुळं आपण असा निर्णय घेतला होता की आपल्याला जे काही लेक्चर रेकॉर्ड करायचे आहेत ते फक्त मराठीमध्येच करायचं आहे. तरी आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा संदेश पोचवा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलला वाढवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याच मराठी भाषेत तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा, काळजी घ्या. धन्यवाद.